अकोट शहरात एका व्यक्तीनं महिलेने आत्महत्या केल्याचा बनाव पोलिसांनी उघडकीस आणलाय। हे प्रकरण खुनाचं असल्याचं निष्पन्न झालंय। या प्रकरणी आरोपी पवन इंगळे याला अटक करण्यात आली आहे। त्याला न्यायालयात हजर केलं असता आरोपीला 11 डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिलेत। आरोपी पवन इंगळे याने पोलीस स्टेशनमध्ये येऊन माहिती दिली की त्याच्यासोबत राहणाऱ्या महिलेनं राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली। या माहितीनुसार अकोट शहर ठाणेदार अमोल माळवे आणि पोलीस पथक तात्काळ घटनास्थळी दाखल होऊन पंचनामा करून मृतदेह ग्रामीण रुग्णालयात पोस्टमॉर्टमसाठी ठेवला। या प्रकरणाचा तपास करताना पोलिसांना हे प्रकरण संशयास्पद वाटलं। वैद्यकीय अधिकारी अकोट यांच्याकडून प्राप्त झालेल्या पीएम अहवालात महिलेचा मृत्यू गळा आवळल्याने झाल्याचा अभिप्राय मिळाला। यानंतर पोलिसांनी आरोपी पवन इंगळे याला ताब्यात घेतले कसून चौकशी केलेली आहे। त्याने मृतक महिलेचा गळा आवळून खून केल्याची कबुली दिली आहे। मृतक महिलेच्या भावाच्या फिर्यादीवरून आरोपी पवन इंगळे विरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केलाय। आरोपी पवन इंगळे याला अटक करण्यात आली असून पुढचा तपास पोलीस करत आहेत।